श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मीडियम स्कूल आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्ले ग्रुप ते 4थी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या. मोबाईल क्रमांक 8668 34 49 79. सोलापुरात कोरोनाने घेतला पहिला बळी, संसर्ग रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना. शहरात कोरोनाने हातपाय पसरायला सुरुवात केली. अश्विनी रुग्णालयात एका 72 वर्षाच्या व्यक्तीचा या आजाराने बळी घेतलाय. त्यास 22 डिसेंबर रोजी रुग्णालयात दाखल केलं तेव्हा ते अत्यवस्थ होते. 31 डिसेंबर रोजी त्या व्यक्तीचा मृत्यू झालाय. हा रुग्ण कोमॉर्बिड होता. त्याची कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली होती, अशी माहिती महापालिकेच्या प्रभारी आरोग्य अधिकारी डॉक्टर मंजिरी कुलकर्णी यांनी दिली. JN1 या नव्या व्हेरियंटचा हा रुग्ण होता हे अद्याप समजलं नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. सोलापूर शहरात कोरोनाने पुन्हा हातपाय पसरायला सुरुवात केली. शहरात आतापर्यंत एकूण 14 कोरोना रुग्ण आढळून आलेत. त्यापैकी 7 रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत. 5 रुग्ण बरे होऊन घरी गेलेले आहेत. एकाचा मृत्यू झालाय. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका आरोग्य विभागाने खबरदारी घेतली आहे. महापालिकेच्या सर्व नागरी आरोग्य केंद्रात कोरोनाची चाचणी मोफत करण्यात येते. सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी असलेल्या रुग्णांनी तातडीने वैद्यकीय सल्ला घ्यावा, कोरोनाची चाचणी करून घ्यावी आणि स्वतःला घरी विलगीकरण करून घ्यावं, असं आवाहन डॉक्टर कुलकर्णी यांनी केलंय. सध्या देशभरात JN1 या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढलाय. याचे परिणाम सौम्य आहेत, त्यामुळे घाबरून जाण्याचं कारण नाही. मात्र प्रत्येकाने काळजी घेणं आवश्यक आहे. सोलापुरात कोरोना झालेल्या रुग्णांचे नमुने पुण्याच्या प्रयोगशाळेला पाठवले आहेत. त्याचा अहवाल अद्याप आला नाही, असंही डॉक्टर कुलकर्णी यांनी सांगितलं.